पिरियड्समध्ये मुली सेक्सुअल इंटरकोर्स करू शकतात का? पिरियड्समध्ये हेअर वॉश नाही केला पाहिजे हे खरंच आहे की मग फक्त एक अंधश्रद्धा? टॅम्पॉन, मेन्स्ट्रुअल कप, सॅनिटरी पॅड्स यामधून तुमच्यासाठी बेस्ट काय आहे? पिरियड्समध्ये एक्सरसाइज करू शकतो का? पिरियड्समध्ये योग्य आहार घेणं का गरजेचं असतं? या सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिकल उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओत देणार आहे. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की मुली पिरियड्समध्ये सेक्सुअल इंटरकोर्स करू शकतात का? तर बघा 18 ते 50 वयोगटातील वुमन्सवर ज्यावेळी सर्वे करण्यात आला त्यावेळी असं समोर आलं की 82% वुमन्स पिरियड्स दरम्यान सेक्स करतात. आणि मॉडर्न सायन्सनुसार पिरियड्स दरम्यान सेक्स करणं यामध्ये योग्य अयोग्य असं काहीच नाहीये. खरं तर काय असतं ना, मुलींना या काळामध्ये क्रॅम्प्स, मूड स्विंग्स, पेन या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे त्यांना सेक्सुअल इंटरकोर्स नाहीसा वाटतो आणि हे साहजिकच आहे. सो हे वुमनच्या इच्छेवर अवलंबून असतं आणि ही गोष्ट मुलांनी पुरुषांनी समजून घेतली पाहिजे. आणि आयुर्वेदानुसार पिरियड्सच्या पहिल्या 3 दिवसांमध्ये तुम्ही सेक्स नाही केलं पाहिजे. यामध्ये वुमन्सच्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स होऊन त्यांचे पिरियड्स अजून पेनफुल बनू शकतात. पिरियड्समध्ये सेक्स केल्याने बॉडीची एनर्जी अजून कमी होऊन शरीराच्या संतुलनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिरियडमध्ये ब्लड फ्लो होतो, त्यामुळे संसर्ग होण्याचे जे काही चान्सेस असतात ते वाढू शकतात. आणि त्या दरम्यान तरी वुमनला शारीरिक मानसिक रेस्ट दिला गेला पाहिजे. आपला दुसरा प्रश्न, पिरियड्समध्ये हेअर वॉश नाही केला पाहिजे हे खरंच आहे की मग एक अंधश्रद्धा आहे? मुलींनी लहानपणापासून ऐकलं असेल बऱ्याचदा की पिरियड्समध्ये हेअर वॉश करायचं नाही, 4थ्या दिवसापर्यंत केसांवर पाणी टाकायचं नाही. आणि या सगळ्या गोष्टी मलाही माझ्या घरातून सांगितल्या जायच्या, पण मला त्या पटायच्या नाही. पण ही काही अंधश्रद्धा वगैरे नाहीये. बऱ्याचदा आपल्याला आपल्या घरातले जुने लोक जे काही सांगतात ते बरोबर असतं. चला आपण या गोष्टीला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. बघा, आयुर्वेदानुसार असा काही पूर्ण नियम तर नाहीये, पण काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जसं की पिरियड्समध्ये शरीराची उष्णता, वात आणि दोष यांच्यामध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं. आपल्या शरीराची उष्णता खालून हाय असते आणि त्यात जर आपण डोक्यावर पाणी टाकलं तर वायुदोष वाढण्याची शक्यता वाढते आणि यामुळे आपल्या ब्लड फ्लोवर सुद्धा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे क्रॅम्प्सही वाढू शकतात, अस्वस्थता आपल्याला वाटू शकते. आणि जर गार पाण्याने हेअर वॉश केला तर ब्लड फ्लो डिस्टर्ब होतो, म्हणजे जिथे तो ब्लड फ्लो इम्पॉर्टंट असतो तिथे तो मिळत नाही. पण हे ठराविक मुलींच्या बाबतीत घडू शकतं, काहींना यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण या सगळ्यामध्ये जर तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही कोमट पाण्याने हेअर वॉश करू शकता. नंबर 3, टॅम्पॉन, मेन्स्ट्रुअल कप, सॅनिटरी पॅड्स यामधून तुमच्यासाठी काय बेस्ट आहे? पिरियड्ससाठी बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, पण प्रत्येक मुलगी ही तिच्या सोयीनुसार आणि कम्फर्टनुसार वेगवेगळ्या गोष्टी वापरत असते. तर त्यात आपण सगळ्यात आधी बघूया टॅम्पॉन. बघा, टॅम्पॉन जो असतो तो साईजने अगदी लहान असतो आणि तो ट्रॅव्हल करताना अगदी सोयीचा ठरतो. टॅम्पॉनमुळे फिजिकल ऍक्टिव्हिटीत अजिबात अडचण येत नाही. पण टॅम्पॉनचा एक ड्रॉबॅक म्हणजे टॅम्पॉन जर वेळेत बदलला नाही तर टॉक्सिक शॉर्ट सिंड्रोम नावाचा एक संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून टॅम्पॉन हा 4 ते 6 तासांपेक्षा जास्त ठेवायचा नसतो, त्यानंतर तो चेंज करावा लागतो. त्यानंतर मेन्स्ट्रुअल कप, याचा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे हा 10 तासापर्यंत ब्लड स्टोअर करण्याची कॅपॅसिटी यामध्ये असते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हा केमिकल फ्री असतो, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असतो, फ्रेग्रन्स फ्री असतो, बजेट फ्रेंडली सुद्धा असतो, कारण तो एकदा घेतला की त्यानंतर त्याला आपण बरेच वर्ष वापरू शकतो. त्यामध्ये सुद्धा साईज असते. पण मेन्स्ट्रुअल कपचं काय झालंय, बऱ्याच जणांना तो खूप कम्फर्टेबल वाटतो, पण बऱ्याच मुलींना त्यामुळे डिस्कम्फर्ट वाटतोय. बऱ्याच मुली त्याला यूज करतच नाहीयेत किंवा काहींना यूज करायचाच नाहीये, काहींनी करून सुद्धा यूज करणं सोडून दिलंय. अजूनही बऱ्याच मुलींना पॅडनेच त्यांना कम्फर्ट वाटतो आणि अशा मुलींसाठी माझ्याकडे बेस्ट ऑप्शन आहे, एव्हरटीनचं रिलॅक्स नाईट अल्ट्रा सॅनिटरी पॅड्स. मेन्स्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉन यूज करताना बऱ्याच मुलींना रात्री अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही, लिकेजची भीती वाटते. म्हणूनच रात्री यूज करण्यासाठी एव्हरटीनचं हे अल्ट्रा सॅनिटरी पॅड बेस्ट आहे, कारण हे अल्ट्रा स्लिम पॅड स्पेशली नाईटसाठीच डिझाईन केलं गेलंय. म्हणूनच याच्या नावाप्रमाणेच तुमची नाईट सुद्धा रिलॅक्स राहील. बऱ्याचदा आपण काहीच न बघता, आपला कम्फर्ट न बघता पॅड घेऊन टाकतो, पण पॅडची टॉप शीट आपला कम्फर्ट पूर्णपणे ब्रेक करू शकते, कारण ती डायरेक्ट आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असते. आणि पॅडची जी टॉप शीट असते वरची बाजू, तिचे सुद्धा 2 टाईप असतात, सॉफ्ट पॅड शीट आणि ड्राय पॅड शीट. जर ड्राय पॅड शीट असेल तर मॉइश्चर मॅनेज होतं, पण त्यामुळे आपल्याला रॅश, इरिटेशन यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जे सॉफ्ट टॉप शीट असतं ते अगदी जेंटल असतं, पण त्यामुळे बऱ्याच जणांना वेटनेस जाणवतो.
आणि म्हणूनच मी यूज करते एव्हरटीनचे रिलॅक्स नाईट्स अल्ट्रा सॅनिटरी डबल एक्सेड पॅड्स, कारण यांची जी टॉप शीट आहे ना ती हायब्रिड आहे. आणि याच्या मला अजून आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे याचं ॲब्झॉर्प्शन 3 पटीने जास्त फास्ट आहे कम्पेअर टू अदर पॅड्स. त्यामुळे हेवी आणि वेट फील होत नाही. याच्या रेथ्यावर टॉप लेअरमुळे पॅडचं टेम्परेचर कूल राहतं. पुढची गोष्ट म्हणजे यामध्ये नीम आणि सॅफ्लॉर सारख्या नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा वापर केला आहे, त्यामुळे आपल्याला रॅश आणि टॅनिंग होत नाही. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे वायडर बॅक कव्हरेज आणि डबल फ्लॅप्समुळे पॅड स्टेबल राहतो. आणि लिकेज तर होतच नाही, त्यात हे पॅड एक्स्ट्रा स्लिम आहेत, म्हणून बल्की आणि अनकम्फर्टेबल सुद्धा वाटत नाही. आपला पुढचा प्रश्न, पिरियड्समध्ये एक्सरसाइज केली पाहिजे का, करू शकतो का? तर बघा, पिरियड्समध्ये एक्सरसाइज नाही, रेस्ट केला पाहिजे. पण रेस्ट आणि इनॅक्टिव्हिटीमध्ये फरक असतो. रेस्ट केला पाहिजे म्हणजे असं नाही की आपण काहीच नाही केलं पाहिजे. हलकी एक्सरसाइज, वॉकिंग, योगा हे आपण पिरियड्समध्ये केलंच पाहिजे. आणि मला नाही वाटत कोणती मुलगी किंवा वुमन पिरियडमध्ये पूर्णतः आराम करत असेल. काही ना काही कामं ही ती सतत करत असते. जॉब असेल, घरातली कामं असतील, त्यामुळे तिची बरीचशी एक्सरसाइज त्यातून सुद्धा होते. पण या सगळ्यातून तिने रेस्ट सुद्धा केला पाहिजे, पूर्ण झोप घेतली पाहिजे. पण जर तुम्ही डेली एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर पिरियड्समध्ये जेंटल एक्सरसाइज करा. योगा, वॉकिंग यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. युटेरिन कॉन्ट्रॅक्शनचा जो काही पेन असतो तो सुद्धा कमी होतो. आणि बऱ्याच जणांना ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशनचा जो काही त्रास होतो तो सुद्धा यामुळे नाहीसा होतो. बट लेग रिलेटेड जे काही आसन असतात ते अवॉइड करा. आता आपला लास्ट क्वेश्चन, पिरियड्समध्ये योग्य आहार घेणं का गरजेचं आहे? खरं तर फक्त पिरियड्समध्येच नाही, प्रत्येक वेळी आपण योग्य आहार घेतला पाहिजे. पण पिरियड्समध्ये काय योग्य आहे? बघा, पिरियड्समध्ये ना बऱ्याचशा मुली काहीही खातात, जास्तीत जास्त फास्ट फूड खातात. बऱ्याच जणांना तशा क्रेविंग्स होतात, म्हणून त्या खाऊन टाकतात. पण फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स या काळात अवॉइड केलं पाहिजे. याचं कारण असं की या काळात बऱ्याच मुलींची डायजेशन लेवल ही लो होते. इवन अनसोक्ड बदाम, ब्लॅक कॉफी यासारख्या गोष्टी सुद्धा पिरियड्समध्ये अवॉइड केल्या पाहिजे. 2015च्या स्टडीनुसार ज्यांना मॅग्नेशियम डिफिशियन्सी आहे त्यांना PMS सिंड्रोम्स हे जास्त होतात. प्री मेस्ट्रुअल सिंड्रोम जे असतात, पिरियड्सच्या आधी येणारा जो काही पेन असतो ते त्यांना जास्त होतो. म्हणून ग्रीन व्हेजिटेबल्स, मेथी, पंपकिन, शिमला मिर्च यासारख्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. यांच्यात आयर्न सुद्धा असतं. आणि अजून एक गोष्ट जी आपल्या क्रॅम्प्सला दूर करते ती म्हणजे हळद. हळदीचं दूध, त्यानंतर आलं जे असतं, यांसारख्या गोष्टी असतील, त्यानंतर हेल्दी व्हेजिटेबल्स असतील, ते तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. तर आपल्या त्या 5 प्रश्नांची उत्तरं मी पूर्णतः यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला अजून कोणते प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि तो जो पॅड मी तुम्हाला दाखवला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, एकदा नक्की चेक करा.